पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहाचा आज अक्षरशः आखाडा झाला। शास्तीकराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामने आले आणि लोकशाहीची नीतिमूल्ये पायमल्ली तुडवली गेली आणि महापालिकेने अक्षरशः अभूतपूर्व गोंधळ अनुभवला। भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली, पण ही सभा अक्षरशः लोकशाहीची लक्तरं वेशीला टांगणारी ठरली। राज्य सरकारनं 600 स्क्वेअर फूट घरांना शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। आज भाजपनं स्वतःच्या अधिकारात 1000 स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, पण राष्ट्रवादीनं मात्र आता सर्वच अनधिकृत बांधकामाचा शास्ती कर रद्द करण्याची मागणी केली आहे। मतदान करण्याची मागणी केली आणि सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला। त्यात महापौरांनी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं निलंबन केलं। त्यानंतर फक्त सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेरही राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले आणि जोरदार घोषणांनी महापालिका दणाणून गेली। नगरसेवकांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीसह शिवसेना आणि मनसेनं केला आहे। भाजपच्या सर्व नगरसेवकांचा या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। त्यांना हे मंदिर कसं चालवावं हे त्यांना माहीत नाहीये। काही जाणकार 1-2 मंडळी आहेत, ते स्वतः इथं स्वतःला इकडचं रिमोट समजतात आणि ते पक्षनेत्याला आणि महापौरांना जसे आदेश देतील तसं त्यांनी पाळलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे। आम्ही सर्व या गोष्टीचा निषेध करतो आणि हे निलंबन तात्काळ मागे घ्यावं। अशा पद्धतीने दादागिरी या सभागृहात चालणार नाही असं या ठिकाणी आम्ही आणि 100% शास्ती कर माफ करावा अशी देखील आज आमच्या सर्वांची मागणी या ठिकाणी। त्यांना भीती वाटली की त्यांचे देखील नगरसेवक शास्ती कराच्या बरोबर विरोधात मतदान करतील, 100% शास्ती कर माफ करा म्हणून मतदान करतील, म्हणून या ठिकाणी आज त्यांनी मतदान नाही घेतलं। म्हणजे शास्ती कर आणि अनधिकृत बांधकाम याच्यावर खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय मतदान घेण्याचा अधिकार आम्ही मागितला, पण हुकुमशाही पद्धतीने हा निर्णय एकमताने मान्य केला आणि त्याचप्रमाणे 3 नगरसेवकांवर दंडात्मक आणि कारवाई करण्यात आली। दुसरीकडे भाजपनं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। महापालिकेमध्ये सत्ता राबवताना शिस्त असली पाहिजे। आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, अशा प्रकारचा धांगडधिंगा आम्ही कधी केला नाही। महिला नगरसेवकांनी धक्काबुक्की आता त्यांच्या नगरसेवकांनी केलेली आहे, याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो। महापौर रिमोट कंट्रोल अजिबात नाहीत, परंतु त्यांच्या पुढे ज्या प्रकारचं त्यांनी प्रदर्शन ओघळवणं प्रदर्शन चाललं होतं याचा कडक शब्दात आम्ही निषेध करू आणि जशाचं उत्तर देणार आहे। महापालिकेत वास्तविक पाहता लोकांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, पण महापालिकेत ज्या पद्धतीनं गोंधळ झाला तो पाहता सत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादीची असहाय्यता तर भाजपचा अहंकार पाहायला मिळाला। त्यात लोकशाहीची मात्र पायमल्ली झाली हे खरं। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।